नमस्कार, मी प्रथमेश आणि मराठी योजना अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर प्रथमतः मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आजची गुड न्यूज आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आता आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर भरपूर साऱ्या पॉलिटिशियन माणसाकडनं किंवा राजकारणी माणसाकडून महाराष्ट्रातील ज्या नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून आता लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आता सर्वांचे मुद्दे आहे किंवा हे म्हणत आहेत की ई-के-वाय-सी बद्दल लाडक्या बहिणींच्या काहीतरी नवीन तोडगा निघणं बंधनकारक आहेत, अशी देखील चर्चा सध्या चालूच आहे. त्याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील ह्यावरती प्रत्युत्तर दिलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल असं देखील सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच निर्णय घेऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हप्ते वितरण झालेलं नाहीये. ज्या लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांपासून हप्ते वितरण सध्या चालूच आहे, त्यामध्ये फक्त 1 दिवस डीबीटीची डिॲक्टिव्ह होती. त्यानंतर सर्व दिवस लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी सह जून महिन्याचे हप्ते वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत होते. पण मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील अजून दुसरा देखील निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे यांनी कालच्या झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या देखील आपण चला पाहूया. नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्यांची मुदत दिली आणि ई-के-वाय-सी हे सगळ्या डीबीटी योजनांना बंधनकारक आहे. मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी ई-के-वाय-सी ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता. त्याच्यामध्ये ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती, अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही. उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधार मध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीण मध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि ज्या महिलेनी ई-के-वाय-सी केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याची सुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशीही करत आहोत. नोव्हेंबर डिसेंबरचा देखील लाभ आला नव्हता. तेथून ज्या लाडक्या बहिणींचा लाभ वितरण बंद झालेल्या अशा लाडक्या बहिणींची फेर तपासण्या सध्या चालू आहे. या फेर तपासणीमध्ये ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल काही लेटर देखील या मंत्री आदित्य तटकरेपर्यंत गेलेले आहेत. बघा, ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच निर्णय होईल. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मराठी योजना अपडेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वच अपडेट मिळून जातील. धन्यवाद.